आपत्कालीन चर्चा नियम 101 वरती चर्चा करत असताना महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, पुणे असेल किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डोंगर कोसळून काही जीवितहानी झालेली आहे, याच्यावरती शासन आपल्या आपल्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याच्या माध्यमातून उपाययोजना करत आहेच. परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरल्यामुळे 3 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. 2 लोकांच्या डोक्यावरती झाडाची फांदी घेऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. एकाचा मृत्यू मेनहोलमध्ये पडल्यामुळे झालेला आहे. आपण सर्व महानगरपालिकेकडे बोट दाखवत असताना ही जिम्मेदारी आपल्या सर्वांचीच आहे, शासनाची आहे, महानगरपालिकेची आहे, लोकप्रतिनिधीची आहे. हे करत असताना या प्रसंगाला आपण सामोरे जात असताना अध्यक्ष महोदय, माझ्या विभागातील त्या 3 मृत्यूच्या लोकांना, त्यांच्या परिवाराला महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक मदत मिळेल का नाही मिळेल, परंतु शासनाच्या वतीने या लोकांना 10 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी. एक रजा नावाचा मुलगा आहे, 18 ते 20 वर्षाचा युवक आहे. त्याच्या घरामध्ये तोच एक करता होता. असलम नावाचा जो माणूस आहे तोच कुठंतरी छोटं मोठं काम करत होता. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या कुटुंबातील एका व्यक्तीला महानगरपालिकेमध्ये नोकरी द्यावी, जेणेकरून यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही, यांचा उदरनिर्वाह होईल, अशा पद्धतीची मागणी आपल्यासमोर करत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला बेल वाजवण्याची मी संधी देणार नाही आहे, तर आपण अनेक लोकांच्या भावना ऐकलेल्या आहेत. साकीनाका मेट्रो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरतं आणि अंधेरी काटकोपर लिंक रोड आहे, यावरची वाहतूक आपण पाहिलेली असेल. म्हणून शासनाच्या वतीने महानगरपालिकेला तशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात की जो नाला आहे तो मिठी निधीला जर जोडला तर त्या ठिकाणी कधीही पाणी भरणार नाही, अशा पद्धतीचं मी गेले अनेक वर्षे तिथं राहत असल्यामुळे मला माहिती आहे. त्याचबरोबर टिळकनगरचा जो नाला आहे, पुढचा नाला संपूर्ण मोठा झालेला आहे, पण तो नाला बनवलेला नाही आहे. त्यामुळे ते अर्धवट राहिलेलं काम जर महानगरपालिकेने पूर्ण केलं तर साकीनाका या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटेल आणि मुंबईच्या शहरामध्ये जे कलंक लिहिलं गेलेलं आहे, पाणी भरतं आहे, ते त्या ठिकाणी कमी होईल. अध्यक्ष महोदय, अनेक लोकांनी सांगितले की डोंगराळ भाग आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात मोठा डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागावरती मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि 2006चा प्रसंग या महाराष्ट्राला, या मुंबईला, या देशाला माहिती आहे की सर्वात जास्त अध्यक्ष महोदय जीवितहानी ही माझ्या विभागात झालेली होती. त्यावेळी देशाचे पंतप्रधान आले होते, मुख्यमंत्री आले होते, त्याच्यावरती उपाययोजना करायचं ठरलं, पण ते अर्धवट राहिलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी गेले अनेक वर्ष तिथं राहत असल्यामुळं, त्या विभागाचा अभ्यास असल्यामुळे त्या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, या डोंगराळ भागावरती असणारी झोपडपट्टी याचा सर्वे करून यांची जीवितहानी होण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करावं, त्यांना त्यांच्या हक्काचं घर द्यावं आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी कंपाऊंड मारून, ज्या पद्धतीने काही फॉरेस्टची जागा आहे तिथं झाडं लावली जातात, अशा पद्धतीने त्या ठिकाणी कायमस्वरूपी ती शासनाच्या ताब्यात घ्यावी, जेणेकरून इथून पुढे जीवितहानी होणार नाही आणि शासनाकडे बोटं दाखवली जाणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक सदस्यांनी सांगितलं की डोंगराळ भागामध्ये संरक्षण भिंत, अध्यक्ष महोदय, पूर्वी फंड जास्त होता, निधी जास्त मिळत होता. माझी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की विशेष बाब म्हणून या विभागामध्ये कुर्ला असेल, घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, या भागामध्ये 200 कोटी रुपयाचा निधी हा फक्त संरक्षण निधीसाठी देण्यात यावा, जेणेकरून ही जीवितहानी होणार नाही आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकांचं संरक्षण होईल. या ठिकाणी नाले रुंदीकरण झालं तर आपल्याला त्या ठिकाणी जे पाणी भरतं त्यात जी जीवितहानी होती ती होणार नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून ह्या विनंती करत असताना एकच प्रश्न मांडतो अध्यक्ष महोदय की माझ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस वस्ती आहे, शासनाची आहे, पोलिसांचं राहतं घर आहे, पोलीस आपलं संरक्षण करत आहे, पण त्यांचे मुलं बाळं धोक्यात आहे. अनेक वर्ष बिल्डिंग काही पडलेले आहेत
अनेक काही बिल्डिंगी धोकादायक आहेत, त्या पडण्याची शासनाने वाट न बघता त्या रिपेअर करून त्यांची मुलं बाळं सुखात राहतील. ते सुखात राहिलं तर आपलं संरक्षण होईल. म्हणून या ठिकाणी BST असेल, हे असेल, या पद्धतीने त्याचं लवकरात लवकर काम करावं. आणि मुंबई महानगरपालिकेचा मुख्यमंत्र्यांनी ज्या ते त्याशी जाहीर केलं, मुंबई महानगरपालिकेला पाण्याचा पुरवठा कमी आहे, 600 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. म्हणून गोराई जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून लवकरात लवकर परवानगी घेऊन तो कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवावा, एवढीच मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.